नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहिती अड्डा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांसाठी महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न। सुरू करूया आपण। महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? जननी शिशु सुरक्षा योजना। नंतर आहे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस डॅश रुपये लाभ मिळतो। उत्तर आहे 700 रुपये। त्यानंतर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? 5000। जननी सुरक्षा योजनाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बालक मृत्यूदर कमी करणे। जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची कधी सुरुवात झाली? जून 2011। 2014 साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला। स्वच्छ भारत मिशन। आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो? 5 लाख। प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे? गरोदर महिला। दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? जननी सुरक्षा योजना। त्यानंतर आहे जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे? उत्तर आहे 2005। एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली? 1975। नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? 400 रुपये रोख प्लस 400 रुपये औषध स्वरूपात। मधल्या सुट्टीतील आहार योजना कधीची आहे? 1962। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना मेंदूचा विकार, हृदयरोग या गंभीर आजारांवरील ऑपरेशन करण्याकरिता किती लाख रुपये आर्थिक मदत केली जाते? 1.5 लाख रुपये। नवसंजीवनी योजना महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली? 16। समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबवली जाते? सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना। जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला? उत्तर आहे 1 जून 2011। महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे? गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च भागवण्यासाठी। त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे? उत्तर आहे नॅशनल इन्शुरन्स। वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? 2004। ICDS चे पूर्ण रूप काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम। ब्लड ऑन कॉल या योजनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक लावावा? 104। जननी सुरक्षा योजना ही डॅश आहे? 100% केंद्र पुरस्कृत योजना। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वरील सर्व। डॅश योजना ही नागपूर विभागातील
केवळ भंडारा जिल्ह्यात राबवली जात आहे? उत्तर आहे इंदिरा गांधी मातृत्व अनुदान योजना. मागील आठवड्यात विषयाबद्दल सप्ताह साजरा करण्यात आला. उत्तर आहे स्तनपान. महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? उत्तर आहे 2011. PCPNDT कायदा हा डॅश डॅशशी संबंधित आहे? स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर. PCPNDT गर्भलिंग निदान पूर्व चाचणी प्रतिबंध कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? 1996. केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कधीचा आहे? 1954. कायद्याने मुलींसाठी विवाहाचे किमान वय निश्चित केले आहे? 18 वर्ष. कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो? उत्तर आहे 20 आठवडे. भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले होते? 2002. सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या डॅश डॅश टक्के करणे हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे? 2 ते 3%. त्यानंतरचा प्रश्न. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत अर्भक मृत्यूदर डॅश डॅशपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? 30%. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 अंतर्गत अर्भक मृत्यूदर डॅश डॅशपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? 28% राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 हत्तीपाय रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट कोणत्या सालापर्यंत गाठावायचे आहे? 2015पर्यंत. भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? राज्यसूची. प्रत्येक नागरिकावर पर्यावरण संरक्षण व सुधारणेची समान जबाबदारी मूलभूत कर्तव्याच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार टाकली आहे? 51A. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.